नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या मेट्रो नाईटमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजगर्जने संदर्भात. औरंगजेबाच्या कबरीवरील वादावरून राज ठाकरे यांनी चांगलंच सुनावलंय. मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला असा बोर्ड औरंगजेबाच्या कबरीवर लावा असं राज ठाकरे यांनी म्हटलंय. औरंगजेबाच्या कबरीकडे शाळेच्या मुलांच्या सहली देखील घेऊन गेलं पाहिजे असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. एखाद्या सिनेमानं जागा होणारा हिंदू काहीच कामाचा नाही. संभाजीराजेंचं बलिदान आता कळलं का असा सवाल देखील त्यांनी विचारलाय. इतकंच नाही तर फडणवीस, तुमच्या हातामध्ये सुसंस्कृत राज्य आलंय. चांगल्या पद्धतीनं मराठी माणसाकडे पाहणार असाल तर आमचा पाठिंबा असेल असं देखील राज ठाकरे यांनी म्हटलंय. तर देशभरामध्ये विद्युत दाहिनींची संख्या वाढली पाहिजे. पारंपरिक अंत्यविधीमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षतोड होत असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले. राज ठाकरे यांनी हिंदू धर्मातील अंत्यविधीवरून हे महत्त्वाचं वक्तव्य केलंय. देशामध्ये आपल्या हिंदूंचे अंतिम संस्कार, अंत्यविधी हे लाकडावरती होतात. लाकूड येणार कुठून? या देशातली जंगलतोड झाल्याशिवाय लाकूड येणारच नाही. आणि ह्याला पर्याय म्हणून काय त्या इलेक्ट्रिक विद्युत दाहिनी आल्यात ना. काही जण असतात कर्मठ, नाही विद्युत दाहिनी नाही, आमच्या परंपरेनुसार. का विद्युत दाहिनी केल्यावरती काय कल्याणला उतरवतात? देशभर विद्युत दाहिन्या झाल्या पाहिजेत. त्या विद्युत दाहिन्या झाल्या तर लाकूड लागणार नाही. लाकूड लागणार नाही मग जंगल राहतील.